नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायजन पोलीस भरती पीओके सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाचं 7 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी अर्जसंख्या किती आली ती, सर्वात जास्त कुठल्या जिल्ह्याला, सर्वात कमी कुठल्या जिल्ह्याला या ठिकाणी आलेल्या अशा ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यापूर्वी सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी जे विद्यार्थी अर्ज चेंज करण्याच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे, की कुठल्या जिल्ह्याला भरावा, कुठं अर्ज करावा, कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आलेत, किती नाहीत, कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आलेत हे पाहण्यापूर्वी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुम्ही ज्या जिल्ह्याला अर्ज भरलेला आहे, त्या ठिकाणी त्या जिल्ह्यावर त्या ठिकाणी तुम्ही ठाम राहणे गरजेचं आहे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या क्षमता ओळखून त्या ठिकाणी काय अर्ज चेंज करायचा असेल त्या ठिकाणी त्यांनी करू शकतात लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे जे नवीन विद्यार्थी आहेत, तर या ठिकाणी जर त्यांचं ग्राउंड अजून सुद्धा चांगल्या प्रकारे येत नसेल, लेखी सुद्धा या ठिकाणी कमी प्रमाणात असेल, तर या ठिकाणी त्यांनी मुंबईला 100% अर्ज करू शकतात लक्षात घ्या या ठिकाणी. कारण तिथं प्रत्येक कास्टला या ठिकाणी जागा या ठिकाणी भरपूर अशा आहेत लक्षात घ्या. कारण तिथं ओपन लिस्ट या ठिकाणी सर्व ओपन होतात लक्षात घ्या. नंतर काय होतात ओपन लिस्ट तिथे मेरिट लिस्ट सुद्धा काय होतात नंतर या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागतात लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी आहेत खास करून त्यांचं कारण ग्राउंड सुद्धा या ठिकाणी मेरिट कमी लागतं, लेखी सुद्धा या ठिकाणी कमी प्रमाणात लागतं लक्षात घ्या या ठिकाणी. त्यामुळे कोण नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी 1-2 वर्ष झालं तयार करतात. त्यांनी तिथंच फॉर्म भरा आणि जे जुने विद्यार्थी आहेत असे म्हणजे चांगल्या प्रकारचा लेखीचा स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. स्वतः क्षमता स्वतःला माहिती आहेत अशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आता प्रत्येक जण गोंधळून गेलेला आहे. कोण कुठं चाललाय आणि कोण म्हणतोय मी दिल्लीला चाललोय, कुठं म्हणतोय, कोण म्हणतोय भंडारा चाललोय, कुठं म्हणतोय, कोण कुठं सिंधुदुर्गात चाललोय. खरं कोण कोणाला सांगत नाही लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं काय फॅक्टर झालाय, कोण कोणाला सांगत नाही. फक्त तुम्ही अभ्यासावरती, लेखीवर तुमच्या ठिकाणी काही चांगल्या प्रकारे भर तुमची ग्राउंड करण्यावरती चांगले कसे येईल आउट ऑफ 50 पैकी 50 तुमचं ग्राउंड कसं येईल या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे भर द्या. लेखी तुमच्या ठिकाणी प्लस 80, 85 प्लस कसं जाईल? कुठलं जी-के असेल किंवा कुठले ठराविक जे काही पॉइंट आहेत जी-केमध्ये ते सुद्धा ठिकाणी चांगल्या प्रकारे फोकस करा. करंट चांगल्या प्रकारे करा लक्ष द्या आणि तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरणार ते अधिकारी याच्यापूर्वी कुठल्या जिल्ह्याला होते सर्वात महत्त्वाचा फॅक्टर तुमच्यासाठी ठरणार लक्षात घ्या. कारण ज्यापूर्वी आता सध्याच्या जिल्ह्याला आहे तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला तेथील जे-एस-पी जे आहेत ते सर्वात महत्त्वाचं तुमच्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा कुठल्या जिल्ह्याला होते लक्षात घ्या आणि त्यावेळेस त्यांनी कशाप्रकारे पेपर सेट केलता ते सुद्धा त्यांचं माइंडसेट म्हणजे त्या कुठल्या गोष्टीवर भर देतात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तुम्हाला जाणून येईल लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी. फॉर्म तर आपण बघणार आहोत की ते काय. पण सर्वात महत्त्वाचं ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जाणणे गरजेचे आहे लक्षात घ्या. आपल्या कास्टला त्या ठिकाणी आपण कोणत्या कास्टला किती जागा आहेत, काय नाही. ज्यादा जागा नवीन विद्यार्थी तर आपल्या कास्टला जिथं जागा आहे तिथे ठिकाणी भरू शकता तुम्ही लक्षात घ्या. आणि जे विद्यार्थी आहेत आणि बरेच या ठिकाणी पुणे, मुंबईला चाललेत. पुणे, मुंबई, मीरा भाईंदर या ठिकाणी जिथं ज्यादा जागा आहे त्या ठिकाणी ते विद्यार्थी चाललेत लक्षात घ्या या ठिकाणी. ठाणे सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे टफच पेपर असणार आहे लक्षात घ्या. बऱ्यापैकी टफ पेपर असणार आहे. नवीन विद्यार्थी असतील त्यांनी ठिकाणी मुंबईला 100% फॉर्म भरला तरी चालेल लक्षात घ्या या ठिकाणी. आणि दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी कोणी व्हायबल व्हायची गरज एवढी जास्त नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. कारण तारीख वाढवल्यापासून सर्वजण या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला असेल. त्यामुळे आपण स्वतःची क्षमता ओळखून या ठिकाणी फॉर्म भरायला असेल सर्वात महत्त्वाचं. आपल्याला किती ग्राउंड येतंय, किती लेखी येतात हे स्वतःला स्वतःची माहीत असतात. तर चांगल्या प्रकारे लेखी असेल तर आपल्या होम ग्राउंडला या ठिकाणी म्हणजे होम जिल्ह्याला तुम्ही उतरू शकता लक्षात घ्या. आणि जर खरंच त्यांचा मार्क असेल आणि नवीन लास्टचं वर्ष असेल किंवा शेवट अटेम्प्ट असेल तर त्यांनी 100% मुंबईलाच भरा लक्षात घ्या. कारण ओपन तिथे काय होतं तुमचं मेरिट लिस्ट आहे नंतर काय होतं वेटिंग लिस्ट सुद्धा ठिकाणी लागतात असेल. त्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त होतात असेल. आणि खरंच ज्या क्षमता चांगल्या आहेत 80-90च्या दरम्यान या ठिकाणी त्याचं काय होतं लेखी चांगल्या प्रकारे येतं. आणि दुसरं काय तुमचं महत्त्वाचं या ठिकाणी बघा 80 प्लस या ठिकाणी काय होतं 80-85 प्लस या ठिकाणी काय त्यांचं लेखी येतात लक्षात घ्या. आणि ग्राउंड त्यांचं काय 47-48 आहे. त्यांनी या ठिकाणी कमी जागेत सुद्धा 1-2-3 जागेत सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काय उतरू शकता लक्षात घ्या. कारण तिथं कॉम्पिटिशन बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं कमी आहे लक्षात घ्या. अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी घोळ चालू आहे असेल. त्यामुळे कोण कुठे चाललंय कोणी सुद्धा सांगू शकणार नाही लक्षात एक्झॅक्टली क्वेश्चन. बरं. तर चला या ठिकाणी बघू आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्या चॅनलचं बघा या ठिकाणी पेपर सेट कसा होतो काय सुद्धा अधिकारी सुद्धा आपण या ठिकाणी संदर्भात तुम्हाला सांगितले ते कसं ओळखायचं ते सुद्धा या ठिकाणी आपण संपूर्ण मार्गदर्शन ओएमआर सेटच्या ठिकाणी नवीन विद्यार्थी असतील तर ओएमआर सेटच्या ठिकाणी जरूर वापर करा कारण एक्झामच्या पूर्वी तुम्हाला या ठिकाणी ओएमआर सेटचा कारण तसेच तुम्हाला ठिकाणी ओएमआर सेट असणार आहे तसे द्या त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी गोल करण्यात सुद्धा प्रॅक्टिस ठेवला आहे लक्ष द्या आणि तुमचा चांगला अभ्यास असून सुद्धा या ठिकाणी तुमचं काय होतं नंतर एक्झाम मध्ये पचका होऊ शकतो लक्ष द्या. याचा सुद्धा संदर्भ आपण काय केलं एक्सप्लेनेशन दिलं लक्षात द्या ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. एकदम जबरदस्त एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण हे चालू घडामोडीचा सर्व प्रोसेस सुद्धा आपण या ठिकाणी घेतो. मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला पूर्ण आधारित त्या याचं नाही. पीओक्यू बेसच आपण या ठिकाणी कंटेंट बनवलेलं असेल. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी 100% अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील त्याच्यामध्ये. दुसरं या ठिकाणी
माइंड मॅप जर कोणी जीके मध्ये भूगोलचा अभ्यास करत असेल ना, फक्त फर्स्ट आणि लास्ट घेतो लक्षात घ्या. तुम्हाला पूर्ण जिओग्राफी महाराष्ट्राच्या ठिकाणी बघा. महाराष्ट्राचा जो नकाशा लक्षात घ्या ठिकाणी अशा प्रकारे असतो बघा या ठिकाणी. अशा प्रकारे नकाशा कसा येतो, हे पूर्ण जिल्हे तुम्हाला 36 जिल्हे कुठल्या कुठे येतात सुद्धा तुम्हाला डावी उजवीकडे त्याच्या कुठले येतात हे सुद्धा जिल्हे तुम्हाला एक्झॅक्ट माहित पाहिजे लक्षात घ्या. ज्याची जिओग्राफी अभ्यास करताना या ठिकाणी ज्याची नकाशावर कमांड आहे लक्षात घ्या. कोण नकाशा नसेल तर नकाशा चांगल्या प्रकारे करा लक्षात घ्या. कारण जेवढा भूगोल आपल्याला वाटतो तेवढं सुद्धा या ठिकाणी काय होतं, आपल्याला एखाद मार्क सुद्धा महत्वाचं लक्षात घ्या. ते सुद्धा आपण लेक्चर या ठिकाणी टाकलेलं लक्षात घ्या. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता. दुसरं अजून लेखक टोपण नावे सुद्धा या ठिकाणी काय दिलेत आपण अशा प्रकारे दिले. ते सुद्धा तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता प्लेलिस्टमध्ये. पहा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आता आजचा विषय येऊ शकता. ते तुम्ही बघा. वाशिम रत्नागिरीला बघू शकता. रत्नागिरीला 7,000 प्लस या ठिकाणी आलेलं असेल. सध्या त्या ठिकाणी काय झालं, अर्थसंख्या ठिकाणी काही जगा ठिकाणी वाढत चाललेलं असेल. त्यामुळे अंदाज कोणी लावू शकत नाही. किती वाढलेत, काय झालेत, कोण कुठं चाललेले सांगू शकत नाही लक्षात घ्या. फक्त थोडे चेंजेस व्हायला लागलेले असेल. जास्त या ठिकाणी व्हॅरी होत नाहीतच. पहा पुणे ग्रामीणला बघू शकता या ठिकाणी काही किती आलेत. पुणे ग्रामीणला 6,700 प्लस एवढे काही ठिकाणी आरक्षण आहेत. काही मुलींचे बी आहेत आणि मुलांचे आहेत. एक्झॅक्ट मुलाचे आहेत का मुलीचे एवढ्यापर्यंत आपली माहिती आलेली नाही लक्षात घ्या. नाही काही विद्यार्थी म्हणतात एवढेच कमी आले. काय ते मुलींची सुद्धा असू शकतात किंवा मुलांची सुद्धा असू शकतात. हे सुद्धा लक्षात घ्या. कारण काही विद्यार्थी नंतर कमेंट करतात की चुकीचीच माहिती देता हे देताय सुद्धा अशा प्रकारे कमेंट खाली येत असतात लक्षात घ्या. त्या सुद्धा तुम्ही थोडं कॉमन सेन्स सुद्धा विद्यार्थ्यांनी जी काही कमेंट करतात तिने सुद्धा कॉमन सेन्स नावाची चीज असते ते सुद्धा तिने वापरणे गरजेचे आहे लक्षात घ्या. बरं ठीक आहे. एस-पी वाशिमला बघू शकता ते 28,000 एवढे मुलांचे आलेले आहेत. किती आहेत मुलांचे आणि टोकन नंबर तुमचा 3,300 एवढा आले. इतर काय असणार तुमची मुलीची सुद्धा फॉर्म असतील हे सुद्धा लक्षात घ्या. जे कमेंट करणार आहे, चुकीची माहिती देणार आहे. पहा एस-पी अमरावतीला बघू शकता ग्रामीणला आहे फिमेल, मेल दोन्हीचे आहेत लक्षात घ्या. किती 19,500 म्हणजे सध्या आता 20,000 पर्यंत सुद्धा जवळपास म्हणजे असे नंतर चेंज झाले असतील लक्षात घ्या. चेंज सुद्धा विद्यार्थ्यांनी बरेच केलेले फॉर्म. एस-पी नांदेडला बघू शकता मेल, फिमेल दोन्हीचे आहेत लक्षात घ्या. त्यासाठी मी सेपरेट आज दिलेलं लक्षात घ्या. मेल, फिमेलचे 13,000 प्लस एवढे काय तुमच्या अर्थसंख्या जवळपास आले लक्षात घ्या. इथे एस-पी नांदेडला बघू शकता. पुढे बघा एस-पी अकोल्याला बघू शकता तुम्ही 12,500 एवढे काय आले तुमच्या ठिकाणी बघा. 12,500 एवढे आले. त्यातले 7,900 एवढे काही ठिकाणी मुलांचे आले तसे म्हणजे जवळपास 8,000 मुलांचे आलेले आहेत एस-पी अकोल्याला. एस-पी नाशिक ग्रामीणला बघू शकता तुम्ही 16,000 प्लस या ठिकाणी अर्ज आले. त्यात मुला-मुलींची सुद्धा या ठिकाणी अर्ज असू शकतात लक्षात घ्या. पुढे मुंबई लोहमार्ग बघू शकता मुलांच्या ठिकाणी बघा. मुलांचे टोटल 36,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मुंबई लोहमार्गला या ठिकाणी दिसले असेल आणि 45 म्हणजे 46,000 पर्यंत तुमच्या ठिकाणी काय टोकन नंबर आलेले आहेत. अहिल्यानगरला बघू शकता या ठिकाणी 600 प्लस एवढे काही ठिकाणी मुलींचे आले नसेल. ही कुणाचे आहेत मुलींचे आहेत लक्षात घ्या. काही विद्यार्थी कमी केले 5,000 आले 6,000 आले मुलींचे आहेत लक्षात घ्या. अहिल्यानगरला हे मुलींचे आहेत. सर्वांना लक्ष द्या या ठिकाणी. एस-आर-पी-एफ गोंदियाला बघू शकता या ठिकाणी 34,000 होते लक्षात द्या. 34,000 या ठिकाणी तुम्हाला फॉर्म पाहायला मिळतील लक्षात द्या. त्यात मुला-मुलींच्या ठिकाणी फॉर्म असतील लक्षात द्या. अहिल्यानगरला सकाळी मी टाकलो होतं काल 550 होते बघा ठिकाणी. तर त्या ठिकाणी लगेच कमेंट आली 4,000 खोटी माहिती देतात. हे मुलींचे आहेत लक्षात घ्या. जे कॉमन सेन्स वाले आहेत ते लक्षात घ्या. थोडं जर तुम्हाला समजायला पाहिजे ते. पुढे बघू शकता ते. पुणे सीपी पुणे शहराला 1,00,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज संख्या आलेली असेल. हे मुला-मुलींची दोन्हीच्या या ठिकाणी असतील. सीपी ठाणेला बघू शकता ठिकाणी 43,000 पर्यंत ठिकाणी सीपी ठाणेच्या ठिकाणी अर्जसंख्या आलेली आहे. सीपी मुंबई लोहमार्गला बघू शकता ठिकाणी 33,000 पर्यंत या ठिकाणी काय अर्जसंख्या आलेली आहे. या ठिकाणी काय मुलांची सुद्धा या ठिकाणी अर्ज असू शकतात. छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी बघा 2,000 प्लस या ठिकाणी अर्ज हे मुलांचे आहेत का मुलीचे एवढे रिझल्ट नाही. 7,000 प्लस या ठिकाणी अर्जसंख्या कुठं पालघरच्या या ठिकाणी आहे लक्षात घ्या. पुढे पाहू शकता इथे यवतमाळ बँड याच्यामध्ये 1,500 प्लस या ठिकाणी काय अर्जसंख्या आलेली आहे लक्षात घ्या. गोंदिया बँड या ठिकाणी बघा 2300 त्या ठिकाणी 2,500 पर्यंत त्या ठिकाणी गोंदिया बँडला ठिकाणी आले. मुंबई बँडला ठिकाणी 2600 ते 3,000 या ठिकाणी लोकसंख्या एवढी आली. सिंधूरला किती आले 6,000 ते 7,000 एवढे काय आले आलेत बघा फॉर्म तुमचे अर्ज आले. त्या ठिकाणी रायगडला बघू शकता 5,740 एवढे काही ते मुलांचेच किंवा मुलींचे सुद्धा असू शकतात. मुलांचेच असू शकतात असे मुलींचे फार कमीच येतात. ठाणे ग्रामीणला बघू शकता येतात किती आले 6,940 एवढे काय आले ठाणे ग्रामीणला या ठिकाणी काही मुलांचे सुद्धा अर्ज असू शकतात. नागपूर शहर बघू शकता त्या ठिकाणी 25,900 ठिकाणी काही मुलांचे आले तसे आणि 35,000 जवळपास म्हणजे काही ठिकाणी कोणाचे आले ते टोकन नंबर आले म्हणजे इतर काय मुलींचे असतील लक्षात पुढे बघा सोलापूर ग्रामीणला बघू शकता या ठिकाणी किती आली 7,100 एवढी तुम्हाला अर्जसंख्या देखील सोलापूर ग्रामीणला दिसेल लक्षात घ्या तुम्हाला कारण तिथे फार लोकसंख्या या ठिकाणी काय फॉर्मच जागाच कमी आहेत बघा. एस-पी नांदेडला मुलांची किती आले बघा 8,900 एवढे काय एस-पी नांदेडला या ठिकाणी आले. अमरावती मुलीला बघा या ठिकाणी 12,500 एवढे काय अमरावती मुलांचे आलेले. एस-आर-पी-एफ गट या ठिकाणी बघा मुलांचे किती आले 45,000 एवढे काय एस-आर-पी-एफ गटला 7 क्रमांकला या ठिकाणी एवढे आलेले आहेत. पुढे बघा एस-आर-पी-एफ कुशळगावला या ठिकाणी बघा 21,000 प्लस एवढे आलेले. पण नागपूर ग्रामीणला या ठिकाणी बघा 17,200 एवढे काय ठिकाणी आलेत बघा. त्यामध्ये 12,000 प्लस या ठिकाणी काय मुलांचे आहेत.
नागपूर लोहमार्गाला या ठिकाणी 5,730 एवढे मुला-मुलींचे सुद्धा या ठिकाणी मुलींचे असू शकते लक्षात. कारण एक्झॅक्ट आपल्याकडे तेवढे काही ठिकाणी मुलांचेच आहेत का मुलींचे एवढे तर आपल्यापाशी आलेले नाही माहिती. सिंधुदुर्ग बघू शकता 6,100 एवढे ठिकाणी 150, 1,650 एवढे काही ठिकाणी आलेत. 6,150 किती 6,150 एवढे काय सिंधुदुर्गला आलेले आहेत. मी वाचताना जरी चुकलं तर तुम्हाला इथे ते दिसते लक्षात या ठिकाणी. बरं एस-आर-पी वरणगाव क्षेत्रातील 71 एवढे काय आले बघा. किती 71,000 एवढे काय एस-आर-पी वरणगावला आलेले लक्षात घ्या. भंडारा या ठिकाणी बघायची मुला-मुलींचे आहेत लक्षात घ्या. असे. भंडारला बघू शकता 4,200 ते 5,000 दरम्यान असे आले लक्षात घ्या अर्ज. पिंपरी चिंचवडला बघू शकता 25,000 या ठिकाणी अर्ज संख्या आलेली. पुणे लोहमार्ग या ठिकाणी काय 7,000 प्लस या ठिकाणी काय अर्ज संख्या आलेली. ही मुलांची किंवा मुलींची असू शकतात लक्षात घ्या. अशाच प्रकारच्या या ठिकाणी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जी सुद्धा या ठिकाणी करंटचे तुमचे जे काही त्याच्यात करंटमध्ये बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी मार्क जातात. ते पूर्ण पी कंटेंटच आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला लक्षात घ्या. त्या 100% तुम्हाला येणाऱ्या एक्झामला फायदा होईल लक्षात घ्या. आणि दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जे काही तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काही परिशोधसंग्रह असतात लक्षात काय असतात तुम्हाला शब्दसंग्रह असतात ते सुद्धा पण तुम्हाला फसवतात लक्षात घ्या या ठिकाणी. फसवे शब्दसंग्रह सुद्धा आपण या ठिकाणी चॅनल ऍड केले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता लक्षात घ्या. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न करा लक्षात घ्या. थँक्यू. आणि कोणाला काय अडचण असेल तर या ठिकाणी जरूर या ठिकाणी कमेंटमध्ये मेसेज करा.